सागऱ्या काय येईल यार लवकर इकडं. या पा आपण ना भूताच्या दारात जातोय. आपण ना तयारीनिशी गेलं पाहिजे. भूत काय आपल्या स्वागतासाठी बसलं नसतं. असंच गेलो ना तर भूत आपलं डायरेक्ट खुलून मारील. मुद्द्याचं काय आहे ना ते बोल. इथं भाषण टोकायला आला का? हा मग सगळ्यांना उलट्या चपला घाला. काय उलटे चपला घाला? अगं तिकडे बाराला वाचवायला जायचं का लंगडी खेळायला जायचंय? भूतापासून जर आपल्याला वाचायचं असेल ना मी सांगतो तेवढं ऐक. काळ पटकन चपला घाला उलट्या. ऐ घाला रे चपला उलट्या. आता काय भूत आता अरे काय चालू आहे यार याचा चुत्यापणा हा? अरे इथं आधीच सगळं चॉकअप झालं नाही म्हणते मुता. अरे मुतायचं तर सोड, पण तुका बी बाहेर निघायला झाला. तुका बी आतल्या आत जिरून गेला मग. अरे मी सांगतो तेवढं करा ना यार तुम्ही. या पा आमच्या गावात ना भूताचा माळ होता. तिथून जायचं असतं ना तर असंच करावं लागायचं. नाहीतर भूत लागत होतं. आमच्या गावातले सगळे लोक ना असंच करीत होते. म्हणून माहितीये का एकदा काय झालं. मुता रे मुता मुता. हा मुता आता आता आपल्याला काही भूत लागत नसते मग. हा हे बरं ठीक आहे ना झालं ना आता. चला अरे त्या बाल्याचं तिकडे काय झालं असं काहीच माहित नाही आपल्याला. चला पटकन. अरे थांबा शेवटचाही धीर आहे ना. अरे आता काय रे चाल पटकन बाबा. काय राहिलं. अरे आपण जिथे मुतलो ना त्या जागेची माती घ्यायची आणि असा पिळा लावायचा. भूत आपल्या माग अजिबात लागत नाही. नक्या कारण्याचं तोड फोडून टाकीन मी हा. अरे पहिले म्हणताय चपला उलट्या घाला, नंतर म्हणताय मुता, त्याच्यानंतर म्हणताय टीका लावा, नंतर म्हणन मूत प्या. हो सडीच्या तूच मी त्या मूत चाललो मी. दुसऱ्याच्या मुताचा टीका लावला चालतं का नाही? मग आतल्या आता जिरून घे. नाही रे भाऊ आपल्याच मुताचा लावा लागतोय. अरे दोनच चेन झाले रे, ते पण जिरून गेले असते ना आता. तसं नाही जमत रे भाऊ. मग काय चुपच्या हो चला.